these brothers my guys. Know that we fly, know that they ride or die. Why they wanna move like that? Where you want going? नमस्कार मंडळी, जय महाराष्ट्र, शुभ सकाळ. तुम्हा सर्वांचं आपल्या ॲक्टिव्ह रायडर सुकेश या आपल्या मराठमोळ्या यूट्यूब चॅनलवरती स्वागत आहे. आपल्या या नवीन व्लॉगमध्ये स्वागत आहे. तर आमचा फायनली आज एका राईडवर निघालो आहे. खूप महिने झाले, खूप वेळ झाला, खूप वेळेनंतर आम्ही या राईडला निघालो आहे. आणि माझी ही जी राईड आहे ती ग्रुप राईड आहे. आमचे ऑफिसची कलिग्स आहेत, त्यांच्याबरोबरच मी आज राईडला निघतो आहे. आणि मी 3-4 महिने जरा बिझी होतो. हे बी आपला गोव्याचा जो व्लॉग होते आपले, त्याच्यानंतर हा पहिलाच व्लॉग आहे. 3-4 महिने जरा कामात होतो. आणि कुठल्या कामात होतो हे मी तुम्हाला गाडीवर सांगेनच. 1-2 गुड न्यूज आहेत, त्यासुद्धा तुम्हाला यूट्यूब फॅमिलीला माझ्या द्यायच्या आहेत. सो ते मी सांगेनच तुम्हाला गाडीवर. तो आधी पटापट रेडी होतो आणि खाली मी पार्किंगमध्ये जातो, तिथे भेटूया. गाईस, सकाळचे 6:45 झालेत आणि एकदम हलकासा पाऊस असा सुरू झाला आहे. बारीक आहे एकदम. आणि आपलं जे ट्रिप मीटर आहे ते सुद्धा स्टार्ट केलं आहे मी. सो निघूया आता. इथून पहिलं मी जाणार आहे साकी नाक्याला. आम्हाला 2-3 जणं भेटणार आहेत. सो मी त्यांच्याबरोबर मग पुढे जाईन. सो तुम्हाला तिकडे भेटतो आणि त्यांनासुद्धा भेटवतो. आणि सर्वात महत्त्वाचं जे आपलं रोजचं काम आहे, सगळ्यात महत्त्वाचं काम आहे, आपल्या गाडीची टाकी फुल करायची पहिली. सो ते सुद्धा करून घेऊया आपण तिकडेच. रुपेश आला आहे. बाकीचे आपल्याला आहेत ते पुढे साकी नाक्याला भेटणार आहेत. आणि बाकी मग हळूहळू पनवेलला भेटणार आहेत. बाकीचे आहेत ते मासे करत आम्ही पुढे जाणार आहोत. आणि पनवेलवरून आम्ही माझ्या गावी जाणार आहोत. सो माझं गाव रोह्यामध्येच आहे, तुम्हाला तर माहितीच आहे. सो तिथे आम्ही जातो आहे. आमची जी ट्रिप आहे ते माझ्या घरी तिथे आम्ही जातो आहे. स्टेसाठी जातो आहे. आजचा आपला स्टे तिकडेच असणार आहे, माझ्या गावी. आणि ज्या गुड न्यूज आहेत त्या या घराबाबतच आहे. आणि अजून एक दुसरी पण आहे, तीसुद्धा तुम्हाला सांगतो. या दोन्ही गुड न्यूज मी एकत्रच सांगतो तुम्हाला. स्टे ट्यून. आपला ऋषिकेश पण जस्ट आला आहे, त्याला तुम्ही ओळखताच. आणि हा विकास, हा आमच्याबरोबर पहिल्यांदा येतो आहे. रुपेश आणि ऋषिकेश दोघं आहेत. विकास माझ्याबरोबर बसतो आहे. आता झालेत 7:45 सकाळचे. आपली राईड 6.6 किलोमीटरची झाली आहे. आणि आता आम्ही जस्ट जागृतीनगरला पोचलो आहे. अक्षय पण आला आहे. हॅलो गाईज, खूप दिवसांनी भेट होते. नवीन राईड, खूप दिवसांनी सगळे एकत्र. आणि चेतन पण आहे. चेतन हाय. हे सर्व एवढे आलेत. चालेल, आपण भेटू पुढे मंदिर. अजून आता अजून 3 बाकी आहेत. एक आम्हाला इथे वाशी ब्रिजकडे भेटणार आहेत, संतोष आहेत आमचे. आणि बाकी मंगेश आणि प्रशांत आहेत, ते पनवेलला भेटणार आहेत. सो बाकी आपले एवढे सर्व आले आहेत. आणि आता आम्ही पोचलो आहे, जस्ट छेडानगरला पोचलो आहे. मी तुम्हाला बोललो होतो की मी तुम्हाला खुश खबर सांगेन. सो त्यातली एक सांगतो मी. एक जी खुश खबर आहे ती अशी आहे की मी जे घर घेतलं आहे गावी, त्या घरी आम्ही जातो आहे. गावी जो आमचा ट्रिप प्लॅन झाला आहे, हा मी जे घर घेतलं आहे नवीन, त्या घरी आमचा ट्रिप प्लॅन झाला आहे. आणि हे घर घेऊन आता म्हणजे झाले 4-5 महिनेच झालेत. त्याचं काम चालू होतं, म्हणून आम्ही जरा तिथेच मी बिझी होतो. आणि हे सर्व आता तिथेच माझ्या घरीच येत आहेत. सो आम्ही तिकडे आपले संतोष पण आले आहेत. आणि पहिल्यांदा गाडी आणली आहे. मग अरे माझा टायर चुकीच झाला आहे. हो काय? रुको जरा, सबर करो.
सकाळचे 9:39 झालेत आणि आपली राईड आत्तापर्यंत 51.5 किलोमीटरची झाली. जस्ट आम्ही आता मुंबई गोवा हायवेला पोचलो आहे. आम्ही आता इथून काय सरळ सरळ जायचं आहे. आणि मी बोललो होतो की दुसरी एक गोष्ट आहे जी की मी सांगणार आहे तुम्हाला. एक घराचं तर गुड न्यूज मी तुम्हाला सांगितलीच, पण माझ्या यूट्यूब फॅमिली मेंबर्सना मी अजून एक आनंदाची गोष्ट सांगू इच्छितो की मी एवढे महिने कुठे बिझी होतो. असा सीन आहे की माझं लग्न झालं आहे. माझं लग्न होतं त्यामुळे मी त्या गडबडीतसुद्धा होतो. सो त्यामुळेच जास्त राईड्स वगैरे काही झाल्या नाही. लग्नानंतरची माझी ही पहिलीच राईड आहे आणि माझी वाईफ तिलासुद्धा मी तुम्हाला इंट्रोड्यूस करेनच. आणि इंट्रोड्यूस करून मग आमच्यावर म्हणजे आम्ही राईड करू तेव्हा ती तुम्हाला मी तिची ओळख करून देईनच. सो ह्याच 2 गुड न्यूज आहेत. सो तुमच्याबरोबर मला शेअर करायच्या होत्या थोडा. सो आणि मला खूप बरं वाटतं आहे की ह्या गुड न्यूज मी तुमच्याबरोबर शेअर करतो आहे. ट्राय करतो आहे. मंगेश प्रशांत आले. सकाळचे 10:37 झालेत. आम्ही जस्ट पेन पनवेलच्या मध्ये पोचलो आहे आणि नाश्त्यासाठी थांबलो आहे. आतापर्यंतची आपली राईड 74 किलोमीटरची झाली. पाऊस ठीकठाक आहे, जास्त नाही आहे. मगाशी थोडा वेळ मिळाला तेवढाच, बाकी ऊन पाऊस असंच आहे. चेतन कधी जाऊन माझी सुंदर सिगरेट किंवा प्यायला जायचं. तर जस्ट आपला नाश्ता वगैरे करून झाला आहे आणि आता आम्ही इथनं पुढे निघतो आहे. अजून एक 50-60 किलोमीटरचा रस्ता बाकी आहे. मग आम्ही मंग्याच्या गावाला पोचू. मग तिथे बाकीचे स्पॉट्स वगैरे आहेत ते तिकडे आम्ही कवर करू. दुपारचे 12:21 झालेत आणि आपली राईड 108 किलोमीटरची झाली. जस्ट आपण नागोठण्याला पोचलो, मंग्याच्या गावी पोचलो आहे. तो आता नागोठण्याला आता आम्ही थोडा वेळ थांबतो आहे. इथे पहिलं बिर्याणी घेतले. थोडे सर्वांना भूक लागले तर इथे जेवणासाठी आम्ही बिर्याणी ऑर्डर केले. बिर्याणी घेऊन आम्ही जाणार आहोत नदीवर. टेंट आहे आमच्यासोबत, टेंट घेतला आहे मंगेशने आपल्या आणि तिथे थोडं एन्जॉय वगैरे करू आम्ही. दुपारचे 1:45 झालेत आणि आपली राईड आत्तापर्यंत 112 ते 113 किलोमीटर अशी झाली. आणि जस्ट मंग्याच्या घरी आम्ही पोचलो. एक 10-15 मिनटं झाली आम्हाला आणि फ्रेश वगैरे होऊन आम्ही आता नदीवर चाललो आहे. धबधबा दिसतोय इथे, तुम्हाला दिसत असेल. इथे क्लिअर नाही दिसणार. आमच्या गावातला एक हे आहे, त्याला नाव केलं चौथपाडा. म्हणजे एका नवऱ्याच्या 2 बायका, त्याने एकाने नोटीस नाव आलं, त्याच्यामुळे त्याला नाव दिलं चौथपाडा. ना तिला ना नाव दिलं, घटना घडली त्याच्यामुळे त्याला नाव दिलं.
आता देऊ शकत नव्हतो हे म्हणत ना आणलं मला हा असेल बघ त्याच्यातच
संध्याकाळचे 6:45 झाले आहेत आणि आत्तापर्यंत आपली राईड 121 किलोमीटरची झाली आणि आत्ता मंग्याच्या घरून आम्ही निघालो आहे, नागोठण्यावरून आम्ही निघालो आहे आता रोह्याला जायला. तर रोह्याला जायला अजून 25 ते 30 किलोमीटरचा रस्ता आहे, म्हणजे 1-1.5 तास तरी लागेल अजून. गाईज रात्रीचे 10 वाजलेत आणि आम्ही 8:30 वाजता माझ्या घरी पोचलो. इकडे रोह्याला होत आहेत आमचे काका आहेत, ते जेवण बनवत आहेत. त्यांना आम्ही बोलवलं जेवण बनवायला. काय बनवत आहे काका? चिकन ग्रेव्ही. हां हां हां. आणि राईस बनवलं आहे. अरे वा. आपल्या रात्रीच्या जेवणाची सोय काकांनी केली आपल्या. आमच्या आत्याचं मिस्टर आहे, ते जेवण खूप मस्त बनवतात. खाल्ले मी भरपूर वेळा यांच्या हातचं. आणि चिकनसुद्धा आणून ठेवलं आहे, ते मॅरिनेट करून ठेवलं आहे. ते प्रशांत आणि आपलं मंगेश, अक्षय ते तिघं बनवत आहेत. काय आता काय बनवत आहे? चिकन फ्राय. अरे वा. चिकन आहे, इथे थोडा मसाला बनतोय. राईस, आपली ग्रेव्ही आणि आपला चिकन फ्राय. तर हे आपले आजचा रात्रीचा आपलं डिनर आहे. आईच तुम्ही बघितलंच असाल की आपल्या काकांनी जेवण वगैरे बनवलं आणि आम्ही नंतर ते जेवलो, सर्व झालं. प्रोग्राम आपला आटपला आहे आणि आता रात्रीचे 2 वाजलेत, सगळे झोपलेत, मी सुद्धा झोपतोय. मी माझं घरसुद्धा दाखवेन, जे की मी आज मला व्हिडिओमध्ये दाखवता आलं नाही कारण खूप काळोख होता. आज संध्याकाळी आम्ही लेट आलो त्यामुळे. सो मी उद्या तुम्हाला ते दाखवेन. अशा प्रकारे सुकेशच्या अंगणामध्ये पूर्ण चिखल झालेला आहे, पण गाड्या आपल्या बाहेर निघाल्यात. खूप मेहनत करून बाहेर काढलेला आहे. गाड्या काढण्यासाठी खूप सकाळी मेहनत झाली. सुकेश खांडेकर हे आमचे सगळे सहप्रवासी. 3 गाड्या बाहेर काढल्यात. ते पाऊस पडला त्यामुळे जरा जास्त चिखल झाला. जर पाऊस नसता तर हे सुकलं असतं, पण सकाळी पण पाऊस पडला, अजून चिखल झाला. अजून 2 गाड्या काढायच्यात. या 2 गाड्या अजून आहेत, त्या आता हळूहळू काढू. त्या काय निघतील त्या बाहेरच आहेत. आमची गाडी आतमध्ये फसलेली. नांगरून ठेवलेस रे. आता तू याच्यामध्ये शेती करू शकतो. आता तू हे जे टायरचे मार्क झाले आहेत त्यामध्ये तू हे पाईप असे वर आहेत ना, ते त्या ह्याच्यातून टाकून घे. पाईप दिसणार नाही. तर हे आपलं घर आहे, हा हॉल. हा बेडरूम. हा किचन आहे. इथे लाईट गेले त्यामुळे दिसणार नाही. हा किचन आहे, गॅस वगैरे, आणि इथे टॉयलेट वगैरे आहेत, संडास बाथरूम. आणि हा बाहेरचा डोर, तिथे पण नाईस स्पेस जागा आहे. आणि ही समोरची जागा, आता जरा चिखल झाला आहे. इथे पार्किंगला वगैरे जागा आहे. आणि हे आपलं घर बाहेरून असं आहे. मस्त असा निसर्ग, शेवटचं घर आहे.
संध्याकाळचे 6:55 झालेत आणि 295.8 किलोमीटर झालेत आपले. जस्ट घरी पोचलो आहे मी. सो आपली राईड आता आज तास संपली. मी तुम्हाला घरी जाऊन फ्रेश होतो आणि भेटते. सो गाईज जस्ट मी फ्रेश झालो घरी येऊन आणि आता आपला ब्लॉग जो आहे तो एंड करतो. तर एक छोटीशी गोष्ट सकाळी घडली आज, ती मी तुम्हाला सांगू इच्छितो. ॲक्च्युली सीन असा झाला की काल आम्हाला माझ्या घरी पोचायला रात्री उशीर झाला. सो आम्ही गाड्या, म्हणजे माझं घर कसं आहे की जे गावातनं कच्चा रस्ता जो जातो त्याच्यापासून थोडंसं आतमध्ये आहे. सो अजून एक छोटासा कच्चा रस्ता लागतो. झालं असं की त्या कच्च्या रस्त्यावरनं आम्ही गेलो, माझ्या घरी मी गेलो, मेन गेटजवळ पोचलो, पण मला चिखल दिसला नाही कारण लाईट वगैरे काहीच नव्हतं. मी जेव्हा गाड्या आम्ही खाली आणल्या घराजवळ, माझ्या मेन गेटजवळ जेव्हा गाड्या आणल्या तेव्हा मी घरात गेल्यावर लाईट लावलं तेव्हा मला कळलं की तिथे चिखल आहे. काळोखात आम्हाला दिसला नव्हता. सो आता बोललो गाड्या आणल्या तर परत कुठे येणार, तर तिथे लावल्या आम्ही. सकाळी उठून बघतोय तर पाऊस, मला वाटलं की पाऊस नसेल तर सुकेल तेवढं, पण नाही सुकला तो चिखल जो होता तो. आणि त्यात अक्षयची गाडी आपल्या अडकली आणि अक्षयची गाडी अडकल्यावर तिला काढेपर्यंत आम्हाला अर्धा तास गेला. आणि मग मंगेशची गाडीसुद्धा होती पण ती पटकन निघाली, माझीसुद्धा लगेच निघाली. सो बाकी 2 गाड्या होत्या त्यात त्यांचा काही प्रश्नच नव्हता. सो यामध्येच आमची जरा अर्धा तास जो होतं ते खूप धमाल झाली. त्याच्यामध्ये चिखलात पाय आमचे जे होते ते डोपऱ्यापर्यंत आतमध्ये गेले, एवढा चिखल झाला. सो हे सगळं बेसिकली काय की शूट नाही झालं कारण आम्ही 5 जण होतो तिथे, बाकीचे 4 जण तेव्हा झोपले होते. हे सकाळी 8-8:30च्या दरम्यानची गोष्ट आहे. ते कालचं म्हणजे एन्जॉयमेंट वगैरे करून सर्व दमले होते. सो सगळे आराम करत होते, आम्ही 5 जण फक्त उठलेलो. सो हेच होतं एक बेसिकली. आणि त्यानंतर मग आम्ही जेवलो, आंघोळ करून जेवलो आणि मग निघालो मुंबईला. पाऊस जो आहे, पाऊस गावी होता आणि पनवेलला आता येताना आम्हाला पनवेलला खूप पाऊस मिळाला. पनवेलच्या पुढे कंटिन्यू पाऊस होता. सगळ्यांची हालत खराब झाली असेल बट ऑब्वियस. बाकी काही नाही, एन्जॉय केलं सर्वांनी, खूप मजा आली. जेवणसुद्धा काकांनी आपल्या खूप छान बनवलं होतं. सो एकंदरीत ट्रिप खूप मस्त झाली आपली. 1 दिवसाची अशी 1 नाईट स्टेवाली जी ट्रिप होती. लवकरच असं काहीतरी आम्ही जर केला प्लॅन किंवा मी जर एकटा सिंगल प्लॅन केला तर मी तुम्हाला पुन्हा भेटीनच. तोपर्यंत आपली काळजी घ्या. लवकरच भेटूया आपल्या येणाऱ्या अशा नेक्स्ट ब्लॉगमध्ये. टेक केअर. जय महाराष्ट्र. बाय.